या कार्यक्रमाचं विस्तृत असं मार्गदर्शन आपण केलं। संभाजी ब्रिगेडची आपली जी भूमिका आहे ती आपण मांडली। यानंतर या कार्यक्रमाचे मुख्य शिवव्याख्याते प्राध्यापक शिवश्री शिवाजी नाईक साहेबांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं। सर्वप्रथम सर्वांना जय जिजाऊ। आज ज्या कार्यक्रमासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत तो अतिशय आनंदाचा क्षण आहे। आपल्या वर्षातला सर्वात उत्साहानं आणि आनंदानं साजरा करावा असा आजचा दिवस आहे आपल्यासाठी। छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती दिवस आहे आणि त्या जयंती दिवसाच्या निमित्तानं, जयंती दिनाच्या निमित्तानं मी सर्वप्रथम आपण सर्वजण या ठिकाणी संभाजी ब्रिगेडनं आयोजित केलेल्या या प्रबोधनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात त्याबद्दल संयोजकांच्या वतीनं आपलं मी स्वागत करतो। आणि या जयंतीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपल्याला या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या मनोभावे शुभेच्छा देतो। खरं तर या कार्यक्रमाला येताना मला खूप आनंद झालेला आहे। संभाजी ब्रिगेडच्या मुशीतूनच पुण्यामध्ये खरं तर दादा मी सांगतो तुम्हाला, प्रवीणदादा गायकवाडीने एक अभ्यासिका सुरू केली होती आणि त्या अभ्यासिकेत विविध जाती धर्माची मुलं जात होती। मी गेल्या 10-12-15 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोय आणि त्या अभ्यासिकेत गेलेला एक विद्यार्थी मी आहे आणि या संभाजी ब्रिगेडच्या मंचावर मला उपस्थित राहून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपल्या समोर काहीतरी वार्तालाप करायला मिळतोय याचा खरं तर मला आनंद आहे। विचार मंचावरील सर्व मान्यवर उपस्थित, सुधीरदादा भोसलेंचं काम गेल्या 20-25 वर्षापासून प्रबोधनाच्या चळवळीत काय आहे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे। खरं तर चिपळूण शहराला त्याची नव्यानं ओळख करून द्यावी हे मला काय म्हणजे आवडणार नाही, परंतु मी थोडक्यात सांगेन की दादा तुमच्या नेतृत्वाखाली, तुमच्या मार्गदर्शनाखाली संभाजी ब्रिगेडची एक लढाऊ तरुणांची फळी निर्माण झाली आणि त्याचा द्योतक म्हणून हा आजचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला जातोय। राष्ट्रमाता जिजाऊ, स्वराज्य संकल्पक छत्रपती शहाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख, महादजी शिंदे, मल्हारराव होळकर आणि यासारख्या सर्वच बहुजन महानायकांना सर्वप्रथम मी अभिवादन करतो, त्यांच्या स्मृतींना मी अभिवादन करतो। खरं तर छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की या मराठी मुलकामधल्या, महाराष्ट्रातल्या मातीतल्या आणि इथं जन्म घेतलेल्या प्रत्येकाला त्यांचं नाव नव्यानं सांगावं अशी वेळ महाराष्ट्रात आजपर्यंत आलेली नाही। आणि मला असं वाटतं की जोपर्यंत चंद्र आणि सूर्य या आकाशगंगेत नांदत आहेत तोपर्यंत या मराठी मुलकात, देशात आणि जगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव नव्यानं आम्ही सांगावं अशी वेळ या देशावर, जगावर पुन्हा येणार नाही। आता छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलायचं झालं तर खूप गेली 25-30 वर्ष प्रबोधनाच्या चळवळीत हयात घालवलेली मंडळी आहेत। मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून नव्यानं इतिहासाचं पुनर्लेखन झालेलं आहे, मी त्याची उजळणी करणार नाही। ज्या बदमाशाने छत्रपती शिवाजी महाराजांचा देदीप्यमान इतिहास आमच्यापासून हिरावून घेतला आणि चुकीचा इतिहास सांगितला त्यांना ही नवी पिढी माफ करणार नाही। त्यांच्या छाताडावर बसून आता त्यांना जाब विचारण्याची धमक आमच्यामध्ये निर्माण झालेली आहे आणि ते खऱ्या अर्थानं मला काम महत्त्वाचं वाटतं। मी त्याच्यावर फारसं बोलणार नाही। आज आमच्या आनंदाचा दिवस आहे, त्यांची नावं तोंडात घेऊन या चांगल्या दिवसाची सुरुवात मी वाईट पद्धतीने अजिबात करणार नाही। मी एवढंच सांगेन, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे या आकाशगंगेतला तेजस्वी तारा आहे आणि म्हणून ज्या ज्या कुणी महापुरुषांनी, इतिहासकारांनी, अभ्यासकांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जी आपली मतं मांडली त्याच्यातून आपल्याला नव्यानं काही छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचे पैलू आपल्याला ज्ञात होतात का हे मी पहिल्यांदा सुरुवातीला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करेन। खरं तर मला आजच्या दादांनी विषय दिला, विचारमंचानं विषय दिलाय की तुम्ही हिंदवी स्वराज्याबद्दल ते हिंदुत्वापर्यंत या सगळ्या विचार प्रवाहाबद्दल तुम्ही बोललं पाहिजे। ते मी जरूर बोलेन की बोलण्याची आवश्यकता आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य हे एका जाती धर्माचं नव्हतं। ब्राह्मण म्हणून मी मुलहजा करणार नाही असं आक्रमक भाषेत सांगणारे छत्रपती शिवाजी महाराज या मुलकात जन्माला आले, तसंच त्यांनी आपल्या स्वजातीचं कोणी आहे म्हणून त्याला देखील सोडलेलं नाही। मला हेच सांगायचं आहे, जो जो स्वराज्याच्या विरोधात येईल त्याला आडवं करून पुढे जायचं आणि रयतेचं स्वराज्य निर्माण करायचं ही छत्रपती शिवाजी महाराजांची धारणा होती आणि त्यासाठी 350-400 वर्ष झाली तरी सुद्धा तुम्ही आज एवढ्या भक्तिभावाने या ठिकाणी जमलेला त्याचं कारण हे आहे। त्याचं कारण हे आहे, आपण समजून घेतलं पाहिजे। या देशामध्ये, जगामध्ये असंख्य नेते झाले, महापुरुष झाले, असंख्य राजे झाले, परंतु त्यांच्या जयंत्या कधी होतात आणि कधी त्यांच्या स्मृतिदिन होतात हे आम्हाला सुद्धा माहिती होत नाही। की शोकांतिक आहे
आणि छत्रपती शिवाजी महाराज आज महाराष्ट्रापुरते मर्यादित नाहीत, ते देशापुरते मर्यादित नाहीत, तर ते देशाच्या बाहेर जाऊन आज एक विश्वव्यापकतेचा संदेश, मानवतेचा, कारुण्यतेचा आणि समतेचा, समतावादाचा संदेश देतात. आणि म्हणून जगातल्या बुद्धिवाद्यांना, अभ्यासकांना, इतिहासकारांना त्यांची नोंद घ्यावी लागते. आणि खऱ्या अर्थानं डेव्हिस केविंग नावाचा एक ब्रिटिशांचा जिल्हाधिकारी होता, काही काळ त्यानं पोलीस म्हणून भूमिका निभावली होती. त्याचं विधान मला फार महत्त्वाचं वाटतं. तो म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराज फक्त महाराष्ट्राचे, या भारत देशाचे नव्हे, तर या संपूर्ण विश्वाचे प्रेरणास्थान आहे. काय त्यानं म्हटलं बघा, संपूर्ण विश्वाचे. आपण म्हणतोय फक्त महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना बंदिस्त करू नये, एका जातीनं छत्रपती शिवाजी महाराज आमचे आहेत असं म्हणू नये. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य 18 प्रगट जातीतल्या सगळ्या मावळ्यांनी उभा केलं होतं. छत्रपतींनी जिथं जिथं घाम गाळला तिथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी रक्त सांडलेलं आहे. आणि म्हणून हे स्वराज्य उभं राहिलं. म्हणून हे स्वराज्य कोण्या एका जाती धर्माचं नाही, कुठल्या एका जाती धर्मावर आधारित नाही. आणि म्हणून हे स्वराज्य हिंदवी स्वराज्य आहे. आणि हिंदवी स्वराज्य असल्याचा आम्हाला अभिमान जरूर आहे. परंतु त्याला जर हिंदुत्वाकडे कोण नेणार असेल तर त्याला मात्र जाब विचारण्याची क्षमता आज आमच्या आत निर्माण झालेली आहे. मला याचं कौतुक वाटतं, मला याचं मोठेपण वाटतं. तुम्हाला माहिती असेल की बॉम्बे प्रेसिडेन्सीचा एक गव्हर्नर होऊन गेला, माउंट एल्फिस्टन. तो चांगला इतिहासकार होता, तो चांगला अभ्यासक होता. तो त्याला इतिहासाचं, इथल्या महाराष्ट्राच्या भूगोलाचं चांगलं आकलन होतं. आणि तो एल्फिस्टन असं म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराज हे बुद्धिमान आहेत, छत्रपती शिवाजी महाराज हे देदीप्यमान आहेत, छत्रपती शिवाजी महाराज नीतिमान आहेत, चारित्र्य संपन्न आहेत, छत्रपती शिवाजी महाराज महापराक्रमी देखील आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा वीर पुरुष महापराक्रमी राजा आमच्या इंग्लंडमध्ये निर्माण झाला असता तर आम्ही परदेशातच काय, परग्रहावर सुद्धा आम्ही राज्य केलं असतं. बघा एल्फिस्टन काय म्हणतोय, ज्याने आमच्या देशावरती राज्य केलं असा एल्फिस्टन म्हणतोय की छत्रपती शिवाजी महाराज जर आमच्या देशामध्ये जन्माला आले असते तर आम्ही फक्त परदेशात नव्हे तर परराष्ट्रात सुद्धा आम्ही या ठिकाणी राज्य स्थापन केलं असतं. नेताजी सुभाषचंद्र बोसांबद्दल आपल्या सर्वांना माहिती आहे. हे वर्ष गेलं वर्ष आपण आझादी का अमृत महोत्सव म्हणून साजरं केलेलं आहे. ज्या ज्या महापुरुषांनी, ज्या ज्या क्रांतिकारकांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी काम केलं, आपले रक्त सांडलं, त्या सर्वांचं कृतज्ञता व्यक्त करण्याचं हे वर्ष आहे. या वर्षामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोसांबद्दल आपल्याला चांगली माहिती असेल. नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणजे ICS परीक्षा पास झालेले विद्वानग्रस्त. कलकत्ता महानगरपालिकेचे ते आयुक्त होते. काँग्रेसचे 2 वेळा राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते. साधेसुधे नव्हते, चांगले बुद्धिवादी होते, विचारवंत होते, अभ्यासक होते. छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या पद्धतीनं मुघलांनी, इथल्या आदिलशहानी, इथल्या कुतुबशहानी त्रास दिला, त्याच पद्धतीनं नेताजी सुभाषचंद्र बोसांना ब्रिटिशांनी त्रास दिला. 12 वेळा त्यांना तुरुंगवास झाला. आणि या 12 वेळा तुरुंगवास केल्यानंतर 13व्या वेळी मात्र नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावर एक वेगळी वेळ आली. त्यांचं घरच तुरुंग झालं, त्यांना नजरकैदेत ठेवलं. आणि अशा वेळी जेव्हा ते बाहेर सुटून आले, जर्मनीला गेले वेषांतर आणि देशांतर करून, त्यांनी त्यांच्या मित्रांना नम्रपणे सांगितलं की मित्रांनो, मी ज्या वेळेला माझ्या घरचा तुरुंग केला होता त्यावेळेला बाहेर येण्याची सुतराम शक्यता नव्हती. माझा अंत झाला, मी असं स्वतःला समजलं होतं. उद्या मी जिवंत राहणार नाही असं मला स्वतःला वाटत होतं. परंतु एक दिवस असा उजळला, मला त्या तुरुंगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचायला मिळाला. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचताना छत्रपती शिवाजी महाराज ज्या पद्धतीनं मुघलांच्या नजरकैदेतून आग्र्याहून सुटून आले, तो धडा ज्या वेळेला वाचला त्या दिवशी माझ्या मनात मनोमन एक तेजस्वी असा विचार आला. आणि त्याच दिवशी मी वेषांतर आणि देशांतर करून जन्मरीला गेलो. बघा किती महत्त्वाची गोष्ट आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं योगदान वादातीत आहे. या देश स्वातंत्र्य करण्यासाठी त्यांनी घेतलेल्या भूमिका या वादातीत आहे, कौतुकाला पात्र आहे. आझादीचा अमृत महोत्सव साजरा करत असताना ज्यांनी आझादीला कधी डुंकून पाहिलं नाही, आझादी मिळवण्यासाठी कधी त्याने हातात शस्त्र घेतलं नाही, नव्हे तर जे आझादी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत होते दादा, त्यांची नावं सांगण्याचं ज्यांनी काम केलं त्या स्वतःला स्वातंत्र्य सैनिक म्हणून घेतात. आणि नेताजी सुभाषचंद्र बोस मात्र छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेतात आणि त्या नजरकैदेतून सुटतात. मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांचा हा बहुमान आहे, ही प्रेरणा आहे. या प्रेरणा आपण नव्यानं आत्मसात केल्या पाहिजेत. या प्रेरणा आपण नव्यानं त्याचं विश्लेषण करून तरुण पिढी पुढं आपण नव्यानं त्या ठेवल्या पाहिजेत. आपल्याला कर्मवीर भाऊराव पाटील माहिती असतील. महाराष्ट्रात असं माणूस नसतो. म्हणतात की गर्दीत दगड मारला की त्या गर्दीला जो दगड लागेल तो कर्मवीर अण्णांच्या शाळेत शिकलेल्या विद्यार्थ्याच्या अंगावर दगड पडतो. इतकं मोठं काम त्यांनी बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी केलं.
शिक्षण ज्या काळात आम्हाला मिळत नव्हतं, पंतोजींचं शिक्षण ज्या काळात या महाराष्ट्रात होतं, त्या काळात कर्मवीर अण्णांनी शिक्षणासाठी जी क्रांती केली ती आपल्या सर्वांना माहिती आहे. कर्मवीर अण्णांवर महात्मा फुलेंचा पगडा होता. कर्मवीर अण्णांनी एकदा असंच बहुजन समाजाच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून साताऱ्यात छत्रपती शिवाजी कॉलेजची स्थापना केली. ही ज्यावेळेला एका व्यापाऱ्याला बातमी समजली त्यावेळेला तो व्यापारी धावत धावत कर्मवीर अण्णांकडे आला आणि अण्णांना म्हणाला, अण्णा मी तुम्हाला 2 लाख रुपये देतो, परंतु छत्रपती शिवाजी कॉलेज हे तुम्ही नाव लिहिलं ते पाठीवरून पुसा आणि माझं नाव लिहा. अण्णा त्वेषानं त्याला भडकून म्हणाले, अरे वेड्या तुझी हिंमत कशी झाली, हे बोलण्याचं थोडं धाडस कसं झालं. मी एक वेळा माझ्या जन्मदात्या वडिलांचं नाव बदलेन, पण एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचं कॉलेजला दिलेलं नाव मी कदापि बदलणार नाही. ही निष्ठा आहे, हे प्रेम आहे, हा त्याग आहे. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचं हे मला वाटतं एक साधन आहे. अशी थोर मंडळी या महाराष्ट्रामध्ये होऊन गेलेली आहेत. महात्मा ज्योतिराव फुले यांनी तर शिवाजी महाराजांची पहिली जयंती साजरी केलेली आहे. संभाजी ब्रिगेडनं 15-20 वर्षापूर्वी क्रांतिकारक असं चळवळ उभा केली आणि मोर्चाच्या आंदोलनातून पत्रव्यवहार करून या शासनाला जाग आणली की या महाराष्ट्रामध्ये आधुनिक काळामध्ये शिव जन्मोत्सव साजरा करणारा पहिला क्रांती मानव म्हणजे महात्मा फुले. संभाजी ब्रिगेडला त्याचं आपण म्हणजे त्यांचं योगदानाची त्याची आपण दखल घेतलीच पाहिजे. अशा महात्मा फुलेंनी 908 ओळींचा पोवाडा लिहिला आणि त्या पोवाड्यामध्ये ते म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराज कुळवाडी भूषण आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हिंदूंचे राजे आहेत असं म्हणत नाही. आणि एवढं असताना सुद्धा संभाजी ब्रिगेडने ते करवून घेतलं. मला म्हणून वारंवार ते सांगावं लागतंय. आणि एवढं असताना सुद्धा 908 ओळींचा पोवाडा लिहून सुद्धा कधी महात्मा फुलेंना म्हणावं लागलं नाही की मी शिवशाहीर आहे. दादा ज्यांनी एक ओळ आणि एक अक्षर छत्रपती शिवाजी महाराजांविषयी लिहिलं नाही ते स्वतःला शिवशाहीर म्हणवून घेतात आणि ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केली ते स्वतःला शिवशाहीर म्हणून घेतात. आणि आम्हाला वाईट वाटतं की तुमची उभी हयात सगळी या चळवळीसाठी खर्च होते. तुम्ही रक्त सांडलेलं आहे, तुमच्या अंगावरती गुन्हे दाखल झालेले आहेत. हे सगळं कुणासाठी करताय, कुणासाठी करता? जे लोक बदनामी करतात छत्रपती शिवाजी महाराजांची आणि स्वतः म्हणून घेतात की आम्ही शिवशाहीर आहोत, हे महाराष्ट्रात कदापि चालणार नाही. महाराष्ट्रात तो जोपर्यंत वारकऱ्यांचा भगवा ध्वज छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य आणि स्वराज्यासाठी दिलेला आहे, जोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये तोपर्यंत हे कदापि शक्य होणार नाही. इथं जागरूक माणसं राहतात, इथं जागरूक लोक राहतात, याचं हे होतं का असं मी समजतो. तर या महात्मा फुलेंनी इतका चांगला पोवाडा लिहिला आणि त्या पोवाड्यामध्ये त्यांनी स्वतःला छत्रपती शिवाजी महाराजांना कुळवाडी भूषण अशा पद्धतीची उपाधी लावून छत्रपती शिवरायांचा गौरव केलेला आहे. बघा किती माणसं श्रेष्ठ असतात. ग्रँड डफ हा काही काळ साताऱ्यात जिल्हाधिकारी होता, ब्रिटिशांचा अधिकारी होता आणि तो ज्यावेळेला साताऱ्यात होता त्याला इथल्या भूगोलाची इतिहासाची सगळी जाण होती. ग्रँड डफने खूप चांगलं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल विधान केलेलं आहे. ग्रँड डफ म्हणतो, सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात आणि कड्याकपरात पसरलेला वणवा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य निमावलं आहे. काय पाहिजे अजून? इतके मोठे अभ्यासक आपले शत्रू देखील जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायापुढे जर नतमस्तक होत असतील तर यापुढं छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार दाबण्याचा कुणी प्रयत्न करू नये. गेले 35-40 वर्ष तेच काम करतोय आणि म्हणून खऱ्या अर्थानं आता नवी दिशा आणि नवा विचार घेऊन अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा ही सगळी भूमिका आता नव्या पिढीतले आमचे नेते कार्यकर्ते आणि जाणकार सगळी मंडळी घेत आहेत. याचा निश्चित पद्धतीनं आम्हाला अभिमान वाटतो, ऊर अभिमानानं भरून येतो. आज आमची मुलं फक्त प्रतिक्रियावादी नाही, कुणीतरी बोलावं उपटसुंबाणी छत्रपती शिवाजी महाराजांवर, आमच्या मुलांनी हातात दगड घ्यावा आणि दंगल करावी, हे दिवस आता राहिले नाही. आमच्या डोक्यात आता पुस्तक आलेत आणि पुस्तकानं मस्तक शस्त्रक झालेली आहेत. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार डोक्यात घेऊन नसतो. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आणि त्यांचा भगवा ध्वज, समतेचा ध्वज सदैव आमच्या हातात आहे, याचा निश्चित पद्धतीने गौरव वाटतो. म्हणून हजारोच्या संख्येनं आज देशामध्ये देशाच्या बाहेर आमचे उद्योगपती घडत आहेत, अर्थव्यवस्था आमची बळकट होते. मला वाटतं ही आपल्या गौरवाची बाब आहे, ही शिवनीती आहे, आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. द राईज ऑफ मराठा पॉवर नावाचा ग्रंथ महादेव गोविंद रानडे यांनी लिहिला होता. महादेव गोविंद रानडे म्हणजे एक भारतीय राजकारणातला उगवता तारा आणि महादेव गोविंद रानडे यांनी छत्रपतींचा गौरव करताना म्हटलं होतं की छत्रपतींच्या सगळ्या स्वराज्याच्या पाठीमागं निर्मितीमागं जर काय असेल तर वारकरी संप्रदायाने केलेली पेरणी. बघा किती महत्त्वाचं आहे. आणि मला हे महादेव गोविंद रानडे यांचं जे वाक्य आहे ते फार महत्त्वाचं वाटतं. त्याचं कारण असं आहे की वारकरी संप्रदायाने छत्रपती शिवाजी महाराजांकडे समतेचा भगवा ध्वज दिलेला आहे आणि जो भगवा ध्वज आहे तो समतेचा आहे, विषमतेचं नाही. आमचं नातं आहे ते समतेच्या चळवळीचं नातं आहे, आमचे वारसदार आहेत ते समतेचे आहेत. विषमता गाडायला भगवा ध्वज आता या महाराष्ट्रामध्ये 350 वर्षापूर्वी 400 वर्षापूर्वी रुजलेला आहे, त्याचं येत होतं काय. आणि म्हणून
या सगळ्या महापुरुषांच्या निष्ठा आपण बघितल्या पाहिजे. वेगळ्या वेगळ्या जाती धर्मातून आलेले हे सगळे महापुरुष, अभ्यासक, विचारवंत. यातली काही मंडळी तर आपल्या विरोधी पक्षातले आहेत. आता ग्रँड डप काय आपला महाराष्ट्रीयन नव्हता, ग्रँड डप काय मराठी बोलणारा नव्हता, तो काय देशातला नव्हता, तो ब्रिटिशांचा प्रतिनिधी. राजांचा गौरव करतोय, राजांचं कर्तृत्व बघा किती मोठं आहे. याच्यात सगळं आलं. राजे किती थोर आहे आणि त्यांचे आपण वारसदार आहोत याचा आपल्याला अभिमान वाटतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहिष्कृत भारतामधली नोंद सांगतो तुम्हाला. आता या ठिकाणी रिपब्लिकन सेनेचे भीम आर्मीचे आमचे दादा उपस्थित होते. मी त्यांना तेच बोलत होतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 27 डिसेंबर 1927 साली महाडला गेले होते आणि तिथं गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की महाडपासून जवळच रायगड आहे, आपण रायगडला गेलं पाहिजे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड अलुतेदार बलुतेदारांना एकत्र करून स्वराज्य दिलं, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवर नतमस्तक व्हायला मला गेलं पाहिजे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या सहकाऱ्यांसह रायगडावर गेले. रायगडावर गेले त्या दिवशी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर हार फुरे आणि आपल्या मनोभावे त्यांनी नतमस्तक झाले. त्यांच्या विचारांचा परत एकदा उजागर करण्याचं काम केलं. रात्रीचा मुक्काम देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रायगडावर केला. फार कमी लोकांना हे माहिती असतं. गजानन वडके नावाचे त्यांचे एक मित्र होते, शिल्पकार होते, मूर्तिकार होते. त्यांना सांगून त्यांनी आवर्जून मूर्त्या करून घेतल्या. एक आपल्या घरी ठेवण्यासाठी ह्यांनी एक आणि अनेक मूर्त्या ह्या मित्रजन आत्मष्ट आणि मित्रांना भेट देण्यासाठी. बहिष्कृत भारतामध्ये याची नोंद आहे. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा माणूस ज्या वेळेला या मूर्त्या तयार करतो, त्यांच्या विचारांच्या पुढे लीन होतो, तल्लीन होतो, ही गोष्ट आपण वेगळ्या अर्थानं समजून घेतली पाहिजे. आमचं नातं काय ते आम्ही समजून घेतलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ज्या वेळेला महाडचा 14 तळे सत्याग्रह सुरू होता, त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या घोषणा दिल्या होत्या त्यातली एक घोषणा जय शिवराय अशी होती. याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. हे आमचं समतेचं नातं आहे. आणि म्हणून अण्णाभाऊ साठे असतील, अण्णाभाऊ साठेंनी रशियात आपलं डप मडवलं आणि रशियामध्ये छत्रपती शिवाजी महाराज किती थोर आहे ते रशियन राज्यक्रांती केलेल्या तिथल्या लोकांना सांगितलं आणि मग सगळ्या रशियाच्या आकाशवाणीवरून जय शिवरायचा नारा घुमला. या सगळ्या आमच्या प्रेरणा आहेत. हे सगळे आमचे महापुरुष आहेत. या महापुरुषांनी आम्हाला दिलेल्या सगळ्या निष्ठा आहेत आणि त्या निष्ठा नव्या पिढी पुढे जोपर्यंत येणार नाहीत तोपर्यंत मला वाटतं निश्चित पद्धतीनं कोणत्याही स्वरूपाचा अर्थ असणार नाही. मी फक्त पुढच्या 1-2-3 इतिहासकारांची, अभ्यासकांची आणि काही मान्यवरांची मतं सांगतो. प्रबोधनकार ठाकरे काय म्हणाले होते आपल्याला सगळं माहिती आहे. जय शिवराय या एका शब्दापुढं 33 कोटी देवांची फलटण गारत व्हावी. लालजी पेंटेसे म्हणाले होते की छत्रपती शिवाजी महाराज कनवळ आहेत, युद्ध मोहिमेवर गेले तरी त्यांच्यावरती कुठं नाराजीची छटा दिसत नाही. छत्रपती शिवाजी महाराज शत्रू सोबत सुद्धा कनवाळू पद्धतीने राहतात, त्यांचं 7 जन्माचं ते वैर पाळत नाहीत. लालजी पेंटेसे सांगतात. अशा पद्धतीचं अनेक पद्धतीचं सांगता येईल. मी फक्त शेवटच्या या सगळ्या मान्यवरांच्या, अभ्यासकांची सांगताना शरद पाटील, कॉम्रेड शरद पाटील या देशातला, या जगातला आंतरराष्ट्रीय पद्धतीचा प्राच्यविद्या पंडित, ज्याची किंमत आमच्या उभ्या महाराष्ट्राला कळाली नाही, परंतु त्यांच्या जाण्यानंतर मात्र त्यांचे विचार काय आहेत हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. जात्यांतक समतावादी शाक्त हुतात्मा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि इथल्या काही मुठभर इतिहासकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं जे मूळ आहे ते सिसोदिया घराण्यात दाखवलं होतं. आणि सिसोदिया घराण्यात दाखवत असताना त्यांच्यातलाच एक इतिहासकार पुढे येतो आणि तो सांगतो की छत्रपती शिवाजी महाराज क्षत्रिय नव्हते. त्याचं कारण परशुरामाने क्षत्रिय पृथ्वी 21 वेळा निक्षत्रिय केलेली आहे. कॉम्रेड शरद पाटील त्याच्या पुढे जातात आणि कॉम्रेड शरद पाटील सांगतात की छत्रपती शिवाजी महाराज हे शाक्त जात्यांतक हुतात्मा आहेत, समतावादी हुतात्मा आहेत आणि त्यांचं मूळ हे शोधायला तुम्हाला राजस्थानला सिसोदिया कोण्या घराण्यात जाण्याची गरज नाही. त्यांचं जर मूळ आणि कुळ शोधायचं असेल तर वेळूच्या पुष्करणीचा शोध घ्या आणि त्या पुष्करणीचा तुम्ही शोध घेतलात तर तुम्हाला आपोआप छत्रपती शिवाजी महाराज समतावादी कसे होते याचं आकलन होईल. बघा किती मोठ्या माणसांनी सगळं छत्रपती शिवाजी महाराजांचा बहुआयामी अभ्यास करून ठेवलेला आहे आणि त्या अभ्यासानं जर आम्ही पुढे जाऊ तर मला वाटतं निश्चित पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला नव्यानं समजणार आहेत. रोज छत्रपती शिवाजी महाराजांच्या संबंधानं एक विधान आपण घेतलं तर त्याचे 10 अर्थ अन्वयार्थित होतात. छत्रपती शिवाजी महाराज जी कृती करतात त्या कृती पाठीमागं निश्चित भूमिका असते, निश्चित धारणा असते आणि निश्चित कृती असते आणि त्या कृतीचा परिपाक म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य आपल्या समोर येतं. आपल्या जिल्ह्यातले गोविंद सकाराम सरदेसाई होते. त्यांनी रियासत, मराठा रियासत, मुस्लिम रियासत आणि ब्रिटिश रियासत लिहिली. त्या रियासतीच्या माध्यमातून सगळा इतिहास त्यांनी रियासतीत मांडून ठेवला. देसाई म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांसारखा पुरुष, वीर पुरुष या देशात काय जगातल्या इतिहासामध्ये सापडणार नाही, शोधून सापडणार नाही, हे त्यांचं मत आहे. तर आता हे सगळं होत असताना या सगळ्या लोकांची मतं आणि मतांतर आपण बघितलेली असताना आपण हे ध्यानात घेतलं पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास आमच्यापर्यंत पोहोचवायला
आमच्या आधीच्या पिढींना का वर्ष आणि आयुष्य खर्च घालावी लागली, याचाही आपण साकल्यानं विचार केला पाहिजे. आणि हे सगळं बघत असताना आपण हे पण लक्षात घेतलं पाहिजे की आपण एवढ्या मोठ्या संख्येनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी एकत्र जमतो. ते कुठल्या भोसलेंचं किंवा अजून कुठल्या मोहितेंचं, अजून कोणाचं शिळीमकरांचं राज्य नसतं, तर ते रयतेचं स्वराज्य असतं. आणि म्हणून आपण या ठिकाणी मोठ्या संख्येनं जमतो. ती काही प्रायव्हेट प्रॉपर्टी नसते. आणि म्हणून अशा कालखंडामध्ये जी रयत होती ती सर्वसामान्य जनता होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये वेगळ्या वेगळ्या जाती धर्माचे लोक रयत म्हणून, स्वतःला मावळा म्हणून या महाराष्ट्रामध्ये गुण्यागोविंदाने नांदत होते. परंतु त्याच्या आधीचा जर काळ बघितला आपण, तर मुघलशाही असेल, कुतुबशाही असेल, आदिलशाही असेल, या सगळ्या शाह्यांनी महाराष्ट्राची कुचंबणा झाली होती. करनिर्धनाची पॉलिसी जी आहे ती सगळी ढासळली होती. आणि अशा काळामध्ये अनन्वित अत्याचार होत होते. यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि तो आनंदाचा दिवस आपल्या सर्वांच्या साक्षीने आज आपण साजरा करतो आहोत. याचा आपल्याला सर्वांना निश्चित पद्धतीनं आनंद होतोय. खरं तर मी 4-5 नावं वाचून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. छत्रपती शिवाजी महाराजांनी जिथं घाम गाळला तिथं स्वराज्यातल्या मावळ्यांनी स्वतःचं रक्त सांडलं, भगवा ध्वज त्या ठिकाणी उभा केला. आणि मग हे रयतेचं स्वराज्य निर्माण झालं. त्यामध्ये येसाजी कंक, बाबाजी, कावजी कोंडाळकर, हैबतराव शिळीमकर, नेताजी पालकर, प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहिते असतील, सिद्धी हलाल असतील, सिद्धी वाहवा असतील, किंवा मदारी मेहतर असतील, दर्या सारंग, दौलत खान असतील, जिवाजी महाले असतील, तानाजी मालुसरे असतील, याच्यासारखी वेगळ्या वेगळ्या जाती धर्माची, सर्वसामान्य कुटुंबातली, गरीब घराण्यातली असंख्य तरुण मुलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या निष्ठेवर, कार्यकर्तृत्वावर विश्वास ठेवून स्वराज्यासाठी पुढे आली. आपल्या आईबापानं उमदी पोरं, तरुण पोरं की ज्यांच्या ओठावर अजून मिसरूड फुटलं नव्हतं, अशी पोरं छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात टाकली. महाराज, ही आमचा मुलगा घ्या, हा माझा मुलगा तुमच्या सैन्यात घ्या, हा मावळा म्हणून घ्या, याच्या हातात ध्वज द्या, याच्या हातात तलवार द्या. आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांनी कुणब्याच्या हातातला नांगर काढला आणि त्याच्या हातात तलवार दिली. सुताराचा करवत काढला, त्याच्या हातात ध्वज दिला. कुंभाराचा रवा गेला, त्याच्याही हातात ढाल आली. अजून अशी वेगळ्या वेगळ्या जाती धर्माची मुलं आली आणि त्याने आपल्या हातात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य निर्माण करण्यासाठी ढाल तलवार हातात घेतली. मिळेल त्या दिवसात काम करणं घरचं आणि उरलेल्या दिवसात मोहिमेवर जाणं, हा मावळ्यांचा शिकस्त होता. हे मावळ्यांचं सगळं काम होतं. आणि अशा काळामध्ये जीवावर उदार होणारी पिढी आपल्या आईनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातात दिल्यावर महाराज सुद्धा त्या विश्वासाला पात्र ठरलेले आहेत. महाराजांनी त्या आईचा, ज्या आईनं आपला तरुण कोवळा मुलगा दिलेला आहे, त्या आईचा अपमान किंवा त्या आईचा विश्वासघात होईल असं कुठलंही कृत्य केलेलं नाही. आणि म्हणून हे रयतेचं स्वराज्य झालं, ते भोसलेंचं स्वराज्य झालं नाही. आणि म्हणून आपण या ठिकाणी 350 वर्षानंतर देखील या ठिकाणी उपस्थित राहतो. त्याचं कारण हे आहे, आपण हे मुळातून समजून घेतलं पाहिजे. खरं तर मी आता मगाशी तुम्हाला काही नावं सांगितली. अगदी या सगळ्या लोकांनी विश्वासानं पुढे आल्यानंतर त्यातल्या काही लोकांना हुतात्म्य पत्करावं लागलं. त्यांची मुलं बाळ, पत्नी, वृद्ध आई वडील वाऱ्यावर आले. त्यांच्या कुटुंबाची सगळी बाता होत होते की काय, अशी अवस्था झाली. मी फक्त 2-3 उदाहरणं देतो तुम्हाला. तानाजी मालुसरेंचं उदाहरण माहिती आहे की तानाजी मालुसरे आपल्या मुलाचं रायबाच्या लग्नाची पत्रिका किंवा लग्नाला यावं, पत्रिका नव्हे लग्नाला यावं म्हणून आमंत्रण देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांकडे गेले होते. छत्रपती शिवाजी महाराजांना आमंत्रण देताना महाराज त्यांना थोडे उद्विग्न आणि थोड्या विचारांती दिसले. तानाजींनी त्यांना विचारलं की महाराज, आपण विचारात का आहात? महाराज म्हणाले, मला कोंडाणा घ्यायचा, मी त्या विचारात आहे. त्यावेळेला तानाजी मालुसरेने जे उत्तर दिलं आपल्या सर्वांना माहिती आहे, पण ती उजागर करणं आणि त्याचा नव्या अन्वय अर्थानं आपण एक विचार घेणं माझ्यासाठी महत्त्वाचं वाटतं. तानाजी म्हणाले की मी मोहीम थांबवतो, माझ्या मुलाचं लग्न थांबवतो, आधी लगीन कोंडाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. तानाजी गेले, आपल्याला सगळा इतिहास माहिती आहे. पुढं त्यांना वीरमरण आलं हेही आपल्याला माहिती आहे. इथंच इतिहास संपत नाही, त्याच्या पुढे इतिहास सुरू होतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा मानवतावादी दृष्टिकोन काय आहे, आपल्या सहकाऱ्यांच्या विषयीचा दृष्टिकोन काय आहे, इथून पुढे सुरू होतो. ज्या वेळेला तानाजी मालुसरेंना हुतात्म्य आलं त्यावेळेला त्या रायबाला भेटायला स्वतः छत्रपती शिवाजी महाराज गेले. त्यांच्या पत्नीचं सांत्वन केलं. रायबाला त्यांनी एका किल्ल्याचं किल्लेदार म्हणून नेमलं आणि त्यानंतर त्याला अधिकार पदावर नेमलं. मला वाटतं आपल्या सहकार्याच्या विषयी एक कृतज्ञता, आपला एक सहकारी आपण युद्धात गमावलेला आहे, त्याच्याविषयी काय भाव असावेत याचं सगळं हे द्योतक आहे. नाही तर आजच्या राजकारणाची तुम्ही परिसीमा बघितलीत. एखादा सहकारी राजकारणातला जर गेला तर त्याच्या पक्षात होणारा आनंद, त्याच्या पोटातून येणारा आनंद आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श या राजकीय लोकांच्या पुढ्यात नाही ना, म्हणून हे सगळं होतंय. छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळेला ते डोक्यात घेऊन असतील त्यावेळेला अशा घटना महाराष्ट्रात घडणार नाही. खरं तर शिवाजी महालाची गोष्ट सुद्धा आपल्याला माहिती आहे. अफजल खान वधाच्या प्रसंगी सय्यद बंडाने जो वार केला होता तो त्यानं हातात झेलला.
त्यानंतर होता जीवा म्हणून वाचला होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी, अशी मान महाराष्ट्रात रूढ झाली की जशी तानाजी मालुसरेंच्या वेळेला सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या तोंडातून ओघाणतो इतिहास म्हणीच्या स्वरूपात. आमचा इतिहास कोण लिहून ठेवत नाही, कारण आम्ही लेखणीचे बहादर नव्हतो, लेखणीचा इतिहास आम्हाला माहिती नव्हता किंवा लेखणीचे वारस आम्ही नव्हतो. आमच्या हातात तलवारी होत्या, ढाली होत्या, परंतु लोकांनी इतिहास आमच्या मुखोद्गत ठेवला. लोकांनी हा सगळा इतिहास मनामनात जागृत ठेवला, पेरून ठेवला. म्हणीच्या स्वरूपात असेल, शब्दांच्या स्वरूपात असेल किंवा अजून कोणत्या गाण्यांच्या स्वरूपात असेल, म्हणून ते आम्हाला माहिती तरी होतंय. त्यांच्याविषयी आपण कृतज्ञतेचा भाव व्यक्त केला पाहिजे. होते शिवाजी म्हणून वाचले जिवाजी ज्यावेळेला असं आपण म्हणतो, त्यावेळेला खरं तर जिवाजी यांनी केलेलं कार्य कर्तृत्व आपल्या सगळ्या उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. शिवाजी काशीत 16 जुलै 1660 साली पावनखिंड आणि पन्हाळ्यावर झालेला सगळा आपल्याला प्रसंग माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्यावर सिद्धी जोहरच्या कड्यामध्ये त्या सगळ्या वेड्यामध्ये अडकून पडलेले आहेत आणि आता जायचं बाहेर कसं, वेढा तोडायचा कसा, हा सगळा प्रश्न निर्माण झाला. आणि त्यावेळेला जिवाजी महाराज पुढे आला आणि म्हणाला, महाराज मी तुमच्यासारखं उभे दिसतो. महाराजांनी सुद्धा त्याचं ते ऐकलं आणि स्वतःचा जिरोटोप त्यांना द्यायला केला. त्यांनी तो नाकारला. महाराज मला अतीव दुःख होतंय, मला वाईट वाटतंय, तुमचा जिरोटोप मी माझ्या डोक्याला शिवणार नाही. मात्र त्यानं एका दरवाजातून बाहेर निघाला आणि ज्या वेळेला सिद्धी जोहरनं त्यांना पकडलं, त्यावेळेला त्यांचा ज्यावेळेला जिरोटोप बाहेर काढला, त्यावेळेला लक्षात आलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यावर एकमेव हयातीत असताना वार झाला होता आणि तो कृष्णाजी अनंत भास्कर कुलकर्णी यांना केला होता अफजल खान यांच्या भेटीमध्ये. आणि तो वार यांच्या डोक्यावर दिसत नाही, म्हणजे हा तोतया शिवाजी आहे अशी त्या ठिकाणी सिद्धी जोहरला एक समज आली. आणि मग त्याला त्यांनी पकडल्यावर त्याला देहांत द्यायच्या वेळेला त्याला पकडलं आणि त्याला विचारलं की तुम्ही काय असं केलं, खरे शिवाजी कुठं आहे, खरं सांग तू. त्यावेळेला जिवाजी त्या शिवाकाशीत यांनी दिलेलं उत्तर आहे ते परत एकदा आपण बघितलं पाहिजे. शिवाकाशीत म्हणतात, अरे खोट्या शिवाजीची पाठ बघणं तुम्हाला जमलं नाही, खऱ्या शिवाजीचं तोंड बघण्याचं स्वप्न तुम्ही सोडून द्या. काय इतिहास आहे, काय निष्ठा आहेत, काय सरदार आहेत, बघा किती ज्वाज्वल्य इतिहास आहे आमचा. आणि हे सगळं करत असताना छत्रपती शिवाजी महाराज एखाद्या मावळ्यांना सोबत घेतात, त्यांचे प्राण धोक्यात घालतात. तुम्हाला वाटेल एखाद्या मावळ्याचा प्राण जाणं म्हणजे त्याच्यावर स्वराज्य आधारलेलं आहे. शिवाजी महाराजांनी गेलेल्या मावळ्याच्या प्राण्याच्या रक्ताच्या थेंबाची किंमत सुद्धा इथं वसूल केलेली आहे. महाराजांना अतीव दुःख होतंय आणि म्हणून लालजी पेंडसे म्हणाले होते सगळ्या इतिहासाचा अभ्यास करून, महाराज कनवाळू आहेत, आपल्या सगळ्या सहकाऱ्यांविषयी त्यांची जी भूमिका आहे ती कसं तुम्हाला यामधून लक्षात येते. प्रतापराव गुजरांचा सगळा प्रसंग तुम्हाला माहिती आहे. प्रतापराव गुजर बैलोल खानाबरोबर लढताना दारातीर्थी पडले होते. दारातीर्थी पडल्यानंतर प्रतापराव गुजरांच्या घरी छत्रपती शिवाजी महाराज भेटायला गेले. पार्वतीबाईंना भेटले. पार्वतीबाईंच्या डोळ्यात अश्रू आले. महाराज म्हणाले, ताई रडताय का, मी तुमचा पाठीराखा भाऊ आहे. पार्वतीबाई म्हणाल्या, महाराज मला माझे पती गेल्याचं दुःख नाही, ते स्वराज्यासाठी गेले, मला त्याचं दुःख नाही, मला आनंद होतो. मला दुःख याचं आहे माझी आता मुलगी लग्नाला आलेली आणि त्याचं मला दुःख आहे. महाराजांनी क्षमनाचाही विलंब न लावता सांगितलं की लग्न ठरलं. पार्वतीबाई म्हणाल्या, लग्न कुणाशी ठरलं, नवरदेव कोण आहे. महाराज म्हणाले, त्याची चिंता सोडा, मी माझ्या मुलाबरोबर तुमचं लग्न करतोय. आणि त्यांनी राजाराम महाराजांबरोबर प्रतापराव गुजरांच्या मुलीचा विवाह रायगडावर घडवून आणला. मला वाटतं इतिहासाच्या पानात सोनेरी अक्षरानं लिहून ठेवायची घटना आहे. आपल्या सहकार्याविषयी किती अतिप्रेम असावं, किती कनवाळू राजा आमचा होता आणि या सगळ्या मावळ्यांच्या जोरावर, मावळ्यांच्या सगळ्या स्वप्नांवरती स्वराज्य कसं हिंदवी बहरत होतं याचं हे उदाहरण आहे. आणि म्हणून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की खाफी खानाने एका ठिकाणी म्हटलं होतं की हिंदवी स्वराज्य हे खरंच आहे. म्हणून आज ह्या विचारमंचाला विषय दिला आहे, हिंदवी स्वराज्य ते हिंदू राष्ट्र किंवा हिंदुत्व. आणि त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कसे कसे पॉलिटिक्सच्या अंगाने कसे येतात बघा. छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि त्याचा कुठल्याही अंगाने संबंध आणि संपर्क येत नाही. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. औरंगजेबाचा दरबारी इतिहासकार खाफी खान म्हणाला होता की छत्रपती तो आपला नाही आहे, तो मुघलांचा इतिहासकार आहे. तो काय म्हणतोय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात धर्मग्रंथ, धर्मस्थळ, स्त्रिया आणि मुलं यांना अभय दिलं जातं. शत्रूचे असले तरी त्यांचा सन्मान केला जातो. अरे किती मोठा राजा आहे. शत्रूच्या स्त्रियांचा, धर्मग्रंथांचा आणि धर्मस्थळांचा सन्मान करणारा हा राजा या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आला. याच्या इतकं अभिमानानं आपण मिरवावं इतकं सुख या महाराष्ट्राला पुन्हा मिळणार नाही आणि याच्या आधी सुद्धा मिळालेलं नाही. खरं तर हे सगळं करत असताना आपण नेहमी बघितलं पाहिजे की शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे एका जातीचं नव्हतं आणि म्हणून ते हिंदवी स्वराज्य होतं. छत्रपती शिवाजी महाराजांची लढाई
ही कोण्या एका जाती किंवा कोण्या एका धर्माच्या सोबत अजिबात नव्हती. छत्रपती शिवाजी महाराजांची लढाई स्वराज्यासाठी होती. स्वराज्याच्या जे आडवे येतील त्यांच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी ही सगळी लढाई केली होती. आणि म्हणून एका इतिहासकारांना, एका नामवंत अभ्यासकांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चांगलं मत मांडलेलं आहे. ते म्हणतात की जे झोपले होते त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी उठवलं, जे उठले होते त्यांना बसवलं, जे बसले होते त्यांना उभं केलं, आणि उभे होते त्यांच्या खांद्यावरती हिंदवी स्वराज्याचं भगवं निशाण दिलं, आणि समतेच्या वाटेवरून चालण्याचं एक स्वप्न, धारिष्ट, स्वाभिमान आणि नवा विश्वास छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला. अरे किती मोठं कर्तृत्व आहे. ज्या माणसानं आमच्या वाकलेल्या पाठीच्या कण्यात स्वाभिमानाचं पोलाद भरलं, तो महापुरुष म्हणजे हे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. त्यांच्या पुढे आपण 10 वेळा नतमस्तक झालो तरी त्यांच्या कृतज्ञतेची उत्तराई आपण भरून देऊ शकत नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे हिंदवी स्वराज्य म्हणजे 18 पगड जातीत विभागलेलं आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे 12 बलुतेदार, 18 अलुतेदार, त्यांना अलुतेदार आणि बलुतेदार म्हणून जी जी हत्यार आणि अवजारं मिळत होती ते काम कराच. ते स्वराज्यासाठी महत्त्वाचं आहेच. इथली रयत महत्त्वाची आहे, तुमचं पोटपाणी महत्त्वाचं आहेच. परंतु गरज पडेल त्यावेळेला ते अवजार आणि ते शस्त्र खाली ठेवून हातात ढाल तलवार घेऊन तुम्ही मोहिमेवर आलं पाहिजे. हा विश्वास, हा नवा एक चेतनादायी संदेश छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांमध्ये भरला. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या कृतज्ञतेमध्ये आयुष्यभर राहतो. त्याला ही कारणं असतात. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज किती कनवाळू होते हे आपण बघितलं. पण परत एकदा नव्यानं मी सांगतो की आज चिपळूणमध्ये आपण प्रबोधनाचा कार्यक्रम घेतोय, आणि चिपळूण म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनुषंगानं सातत्यानं एक पत्र येतं. साधारणपणे ते 5 सप्टेंबर 1673च्या दरम्यान लिहिलेलं आहे. आणि त्या पत्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी फार महत्त्वाची भूमिका मांडली. छत्रपती शिवाजी महाराज प्रजेविषयी काय बोलतात, हिंदवी स्वराज्याबद्दल काय बोलतात, याचं एक साधंत उदाहरण म्हणून त्या पत्राकडे बघितलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज किती कनवाळू आहेत. शेतकऱ्यांविषयी, रयतेविषयी त्यांना किती आपुलकी आहे, प्रेम आहे, जिव्हाळा आहे, हे सगळं त्यामधून त्या पत्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी असं कधीही म्हटलेलं नाही. जे जे हिंदू असतील त्यांची पाठराखण करा, जे जे मुस्लिम असतील त्यांना बोलू नका, जे दलित वंचित असतील त्यांना गावाच्या बाहेर ठेवा, नंतर पेशवाई झाला आपण सगळे जाणता, असं छत्रपती शिवाजी महाराज कधीही म्हणालेले नाहीत. तर पत्राचा सार बघा किती महत्त्वाचा आहे. संध्याकाळी झोपताना तेलवातीचे दिवे बंद करून झोपत जा, रंधराळे विझवून झोपत जा, अन्यथा तेलाच्या आसक्तीने एखादा उंदीरील पेटती वाट तोंडात धरेल, पेटती वाद घेऊन तो गावभर हिंडेल, आणि नंतर ती पेटती वाद एखाद्या कडब्याच्या किंवा गवताच्या गंजीला लागेल. कडब्याची गवताची गंजी जळून खाक होईल. मग पावसाळ्यात गुरांना, डोरांना आणि घोड्यांना चारा मिळणार नाही. मग तुम्ही तुमची घोडी आणि जनावर उभ्या पिकात घालाल. कोणी फांद्या आणेल, कोणी लाकूड आणेल, कोणी धान्य आणेल, आणि मग रयत म्हणेल हे कोण्या मुलकातून मुघल आले, अरे तुमच्यापेक्षा मुघल बरे. छत्रपती शिवाजी महाराज किती महत्त्वाचं इथल्या चिपळूणच्या जुमलेदाराला पत्रातून आश्वस्त करतात बघा. तू जर असं केलंस तर तुझे काही खैर नाहीत, आणि जर असं करशील तर महाराज राजी नाहीत असे समजावे. महाराज राजी नाहीत, तुम्ही जर असं केलं ना महाराज तुमच्यावर खुश नाहीत, असा त्याचा अर्थ होईल. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी जे सांगितलंय, छत्रपती शिवाजी महाराजांनी जे सांगितलं की तेलाचे दिवे तुम्ही झोपा, रेंदाळे म्हणजे तुम्ही जे सगळ्या अन्नपाणी जे सगळं तयार करता, किचन आपण आता आजच्या भाषेत थोडक्यात म्हणून, तर अशा पद्धतीचा कनवाळू राजा होता. त्याच पद्धतीनं अजून एक पत्र आपण 1775चं त्यांचं बघितलं पाहिजे. त्याही पत्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठल्या धर्माविषयी, कुठल्या जातीविषयी असं काहीच उदाहरण केलेलं नाही. छत्रपती शिवाजी महाराज बोलतात ते रयतेविषयी, कारण रयतेला स्वाभिमान दिला छत्रपती शिवाजी महाराजांनी, रयतेला जगण्याचं पाठबळ दिलं छत्रपती शिवाजी महाराजांनी, रयतेला इथं जगण्याचा, मुघली आणि आदिलशाही व्यवस्थेच्या विरोधात लढण्याचं पाठबळ दिलं छत्रपती शिवाजी महाराजांनी. आणि जरी छत्रपती शिवाजी महाराज आदिलशाह, मुघलशाह आणि कुतुबशाह बरोबर, निजामशाह बरोबर लढत असले तरी ती त्यांची लढाई धर्माची लढाई नव्हती. नाहीतर खापिकान म्हणालाच नसता की छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये धर्मस्थळ, धर्मग्रंथ आणि शत्रूच्या स्त्रियांचा सुद्धा सन्मान राखला जातो. खरं तर हे मोठेपण आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं. आणि म्हणून 5 सप्टेंबर 1675चं जे पत्र आहे त्याच्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे. गावागावात जावा, दुष्काळ पडला त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांची काय दुष्काळविषयक भूमिका होती बघा. यातून गावागावात जावा, दुष्काळामुळे ज्यांची बैलजोडी दगावली असेल त्यांना बैलजोडी द्या. एखाद्या गरीबाला खायला नसेल तर त्याला खंडी दीड खंडी धान्य द्या. आपल्या स्वराज्यामध्ये, आपल्या राज्यामध्ये रयत, कोणतीही गरीब रयत उपाशी पोटी झोपता कामा नये. आणि त्यासाठी आपल्या तिजोरीवर 1,00,000-2 लाख लारी बोजा पडला तरी चालेल. वाडी दिडेने वसूल करू नका, मुद्दलच वसूल करा, ऐपत आल्यावर वसूल करा. किती महत्त्वाचं छत्रपती शिवाजी महाराज सांगतायत.
आणि कुणाला सांगतायत? गरीब रयतेला सांगतायत. त्या पत्रात असं कुठेही छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हटलेलं नाही की फक्त जे हिंदू असतील, जे वरिष्ठ जातीतील असतील, जे उमराव असतील, अमीर असतील, फक्त त्यांच्याविषयी तुम्ही बोललं पाहिजे असं छत्रपती शिवाजी महाराज कुठेही बोलत नाहीत. रयत हा शब्द त्यांच्या दृष्टीनं इथल्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी लढणारा मावळा आणि या महाराष्ट्राच्या भूमीत राबणारा सर्वसामान्य घटक, शेतकरी, कामगार असेल, कष्टकरी असेल, या सगळ्यांच्या अनुषंगानं रयत हा शब्द वापरला आहे. आणि म्हणून हे सगळं बघत असताना आपण जसं महाराजांचा संदेश आहे की ऐपत आल्यावर घ्या, मुद्दलच तेवढी घ्या, अन्यथा बाकीच्या कोणत्याही गोष्टीवर तुम्ही त्याचा खर्च करू नका. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं हे सगळं आपण देदीप्यमान अशा दृष्टीनं सगळं इतिहास बघितला की आपल्या लक्षात येतं की नेहमी छत्रपती शिवाजी महाराज एक राजकारणाचा केंद्रबिंदू झाला आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक जातीला, प्रत्येक मुलाला, प्रत्येक अबालवृद्धाला छत्रपती शिवाजी महाराजांशी नातं सांगावंसं वाटतं. मी छत्रपती शिवाजी महाराजांचा कोण आहे याच्याशी नातं जोडणारे आपण सगळे आहोत. अर्थात ते नातं विचाराचं आहे, अर्थात ते नातं कृतीचं आहे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज राजकारणाचा, या समाजकारणाचा आणि महाराष्ट्राचा कणा हे केंद्रबिंदू आहे. आणि म्हणून सातत्यानं वाद उभे राहतात की छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण आहेत. हे असे फालतू वाद उपस्थित करणं याला खरं तर कोणत्याही पद्धतीनं अर्थ नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण आहेत या संदर्भानं जे सकावले असेल, शिवभारत असेल किंवा बुधभूषण असेल, वासी बेंद्रे, अर्जुन केळुस्कर असतील किंवा पर्नाल पर्वत ग्रहणाख्यान असतील, अशा वेगळ्या वेगळ्या ग्रंथामधून, समकालीन ग्रंथामधून कुठंही छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोणी अमुक अमुक आहेत असं नाही. उलट विश्वासानं, धाडसानं आणि निर्णायक पद्धतीनं असं सांगितलेलं आहे की स्वराज्याची संकल्पना आहे ती छत्रपती राजांची आणि जे स्वराज्य आहे त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं गुरु जर कोण असेल तर ते जिजाऊ, मासाहेब जिजाऊ आहेत. तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे मासा पाणी खेळे त्याची गुरु कोण? छत्रपती शिवाजी महाराजांच्या 7 पिढ्या लढायात गेलेल्या आहेत. त्यांना हातात ढाल तलवार घ्यायला शिकवावं लागत नाही, त्यांना घोडेस्वारी करायला शिकवावं लागत नाही. आणि अशा काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरुस्थानी कोण असावं याचा सातत्यानं वाद करणं हे महाराष्ट्राची भूषणावं आहे. आणि म्हणून तुमच्यासारखे, माझ्यासारखे असंख्य जागृत मंडळी, जागरूक नागरिक, शिवप्रेमी, शिवभक्त आता या महाराष्ट्रामध्ये निर्माण होत आहेत आणि ठासून सांगतायत छत्रपती शिवाजी महाराजांचं जर गुरु कोण असेल तर त्या मासाहेब जिजाऊ आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात या स्वराज्याची प्रेरणा कोणी घातली असेल तर ती शहाजीराजांनी घातलेली आहे, छत्रपती शहाजीराजांनी घातलेली आहे. आणि खरं तर मला सांगायला या ठिकाणी वाईटही वाटतंय आणि आनंदही होतो. वाईट या अर्थानं वाटतंय की या महाराष्ट्रावर छत्रपती शिवाजी महाराजांचं गुरु दुसरं कोणीतरी आहे असं थोपवण्याचा प्रयत्न झाला. 1-2 इतिहासकार फुटकळ आले आणि त्यांनी लाल महालामध्ये दादोजी कोंडदेवांची प्रतिमा उभी केली. दादा गेले, दादांच्या नेतृत्वाखाली हजारो लोकांचा जनसमुदाय गेला आणि त्यांनी भांडण नाही, तंटा नाही, वितन नाही, वाद नाही, काही नाही, लोकांच्या समोर गेले. संभाजी ब्रिगेडचे दादा आपणही होतात, मला बरं वाटतंय तुमच्या समोर हे बोलताना. त्या ठिकाणी जाऊन खुलं चॅलेंज केलं, खुलं आव्हान दिलं की तुमच्याकडे जे पुरावे असतील ते तुम्ही द्या, आमच्याकडे जे पुरावे आहेत ते आम्ही देऊ. आणि मग संभाजी ब्रिगेडच्या आक्रमक पावित्र्यावरती दादोजी कोंडदेव हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु नाहीत, मासाहेब जिजाऊ याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरु आहेत असं त्या कमिटीने ठरवलं. आणि रातोरात दादोजी कोंडदेवची रवानगी पु ल देशपांडे गार्डनमध्ये झाली. खरं तर याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. महाराष्ट्रात निधड्या छातीची काही मंडळी अशा पद्धतीने लढतात याचा खरोखर गौरव वाटतो. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य नेमकं काय आणि त्याच्याविषयी आम्हाला निष्ठा काय आहे हे तुमच्याकडे बघितल्यावर आम्हाला कळतं आणि म्हणून त्याचा गौरव आणि त्याचा अभिमान सातत्यानं आम्हाला वाटतो. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि त्यांचंही राजकारण या महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे. संभाजी ब्रिगेडनं तो प्रयत्न हातात घेतला. 19 तारखेला साजरी करावी, फाल्गुनमध्ये करावी, एप्रिलमध्ये करावी, फेब्रुवारी महिन्यात करावी, नेमकं काय करावं हा प्रश्न होता. समकालीन कागदपत्र 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असं सांगत असताना संभाजी ब्रिगेडच्या प्रयत्नामुळे वसंत पुरके यांच्या नेतृत्वाखाली समिती नेमली गेली आणि 19 फेब्रुवारीची छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मतारीख आहे याच्यावर शिक्कामोर्तब झालं आणि आज महाराष्ट्रामध्ये त्याला सणासारखं स्वरूप आलं. आपण या राजकारणाकडे गांभीर्यानं, डोळसपणे, जागरूक पद्धतीनं बघितलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंत्या 4-4 झाल्यानंतर आमच्यामध्ये विभागणी होते. 100 लोक एकत्र असताना 25 लोक एकदा जयंती साजरी करतात, 10 लोक एकदा करतात, 20 लोक एकदा करतात आणि आम्ही एकत्र यायचं. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार ज्या पद्धतीनं मोठा व्हायला पाहिजे, प्रज्वलित व्हायला पाहिजे तो होत नाही. आणि म्हणून ते यश साजरे करत असताना आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. ज्यांनी हे मुद्दे मांडले त्यांनी त्यांचा वाढदिवस का मराठी महिन्यानुसार, तिथीनुसार आणि फाल्गुन किंवा अजून कुठल्या महिन्यात येत असेल त्यानुसार साजरा केला नाही हे आपण प्रश्न विचारले पाहिजे.
की महोदय तुम्ही इतके मोठे इतिहासकार, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अमुक अमुक म्हणता, तुम्ही तुमचा वाढदिवस मराठी तिथीप्रमाणे घालता का हो? ते त्याला उत्तर देतील नाही आम्ही घालत, आम्ही इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे घालतो. जर तुमचा इतका राष्ट्रवाद महत्त्वाचा असेल, तुमच्या वैयक्तिक आयुष्यातल्या घटनांच्या नोंदी सगळ्या इंग्रजी कॅलेंडरनुसार होत असतील, तर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सुद्धा इंग्रजी कॅलेंडरनुसारच झाली पाहिजे. त्याच्या पाठीमागे निश्चित पद्धतीनं वैज्ञानिक दृष्टिकोन, शास्त्रशुद्ध पद्धतीनं त्या सगळ्या समितीनं अभ्यास करून ती तारीख ठरवलेली आहे. आणि म्हणून आपण आग्रहानं आपल्या लोकांचं प्रबोधन केलं पाहिजे की आपण वारंवार येईल त्या मनाला येईल त्या दिवशी आपण जयंती साजरा करणं अर्थ नाही आहे त्याला. आणि म्हणून सातत्यानं संभाजी ब्रिगेडने ही भूमिका घेतली. आज महाराष्ट्रात आपण ज्या वेळेला जातो त्यावेळेला आपल्याला पाहायला मिळतं की आज गावोगावची पोरं आपल्या घरावरती, आपल्या तरुण मंडळात किंवा अजून कुठं जिथं जिथं जागा मिळेल त्या सगळ्या प्राणंगात भगवा ध्वज फडकवतात आणि छत्रपती शिवाजी महाराजांची 19 फेब्रुवारीची जयंती साजरी करतात. वसंत पुरके साहेबांनी संभाजी ब्रिगेडने केलेलं फार मोठं काम आहे. महाराष्ट्र त्यांना धन्यवाद देतो, त्यांच्या कृतज्ञतेत राहतो. खरं तर अशी कामं करायला निर्या छातीची लोकं लागतात, शिवभक्त लागतात आणि ते खरेखुरे मावळे लागतात. 72 मावळ्यांचा इतिहास मी या ठिकाणी परत सांगणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनुषंगानं, त्यांच्या संबंधानं आम्हाला आता आमचं काय आणि तुमचं काय हे आम्हाला समजतंय. आमच्या हातात सुद्धा लेखण्या नव्हत्या, परंतु त्या लेखण्या आता आलेल्या आहेत आणि त्याचा वापर कसा करावा, त्याचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून, शास्त्रशुद्ध पद्धतीतून वापर कसा करावा याचं देखील आता आम्हाला एक नवं भान आणि आत्मभान आणि जाण आलेली आहे. आज चीन आणि अमेरिका हे दोन जागतिक सत्ता आणि जागतिक स्पर्धेत आपण बघतोय. 2 गटामध्ये विभागणी होते. पुढच्या काही कालखंडामध्ये काय होणार आहे आपल्याला माहिती नाही. आणि अशा कालखंडामध्ये मगाशी मी सांगितल्याप्रमाणे फिडेल कास्ट्रोचं एक उदाहरण देतो तुम्हाला की फिडेल कास्ट्रो ज्या वेळेला बलाढ्य अमेरिकेबरोबर लढत होते, सुतराम देखील शक्यता नव्हती की क्युबा राष्ट्र स्वतंत्र होईल, अमेरिकेच्या जाचातून मुक्त होईल आणि क्युबाला स्वतंत्र मिळवून देईल. परंतु अशा काळामध्ये फिडेल कास्ट्रो हे निर्भीडतेनं लढले, प्राणपणानं लढले आणि अशा वेळेला ज्या वेळेला त्यांना यश मिळालं, ते स्वतंत्र झाले, त्यावेळेला फिडेल कास्ट्रोंना पत्रकारांनी प्रश्न विचारला. फिडेल कास्ट्रो हे आमच्या कोल्हापूरच्या खासदार उदयसिंगराव गायकवाडांचे जवळचे मित्र. उदयसिंगराव गायकवाड सातत्यानं नेहमी आपल्या भाषणामध्ये यांचं उदाहरण द्यायचे. मी एकदा ते उदाहरण ऐकलं होतं. फिडेल कास्ट्रोने एकदा त्यांच्या पत्रकार मित्रांनी विचारलं की साहेब सर, तुम्ही हे सगळं काम केलं, बलाढ्य अशा शक्तिशाली अमेरिकेबरोबर लढलात आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, या तुमच्या स्वातंत्र्याचं गमक कशात आहे? कॅस्ट्रो स्मिथ हास्य केलं त्याने आणि पत्रकाराला सांगितलं, माझ्याकडे तसं काही रहस्य नाही आहे, माझ्याकडे एकमेव रहस्य आहे. महाराष्ट्रामध्ये, दूरदेशी भारतामध्ये राहणारा छत्रपती शिवाजी महाराज, जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणा माझ्या मनात आहेत तोपर्यंत ही अमेरिका मला कदापि हरवू शकणार नाही. अरे किती मोठं कर्तृत्व आहे. स्त्रियांचा सन्मान करावा, शेतकऱ्यांना 0% व्याजदरानं कर्ज द्यावं आणि हे सगळं करत असताना आमच्या सैन्यामध्ये, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मावळा म्हणून येताना फक्त एकच अट आहे, स्वराज्याशी निष्ठा ठेवा. तुम्ही कुठल्याही जाती धर्माचे असा, फक्त स्वराज्याशी निष्ठा ठेवा आणि हे स्वराज्य तुमची पाठराखण करेल. हे स्वराज्य तुमच्या धर्मावर आधारित तुमचा भेदभाव करणार नाही. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला. धर्मानं मुस्लिम होते. रांजाचे पाटील बाबा गुजर मराठा होते. एका स्त्रीवर त्यांनी हात टाकला, विटंबना केली आणि म्हणून ही ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांना बाब समजली, रांजाच्या पाटलाचे हातपाय तोडून त्याला शिक्षा दिली. किती मोठे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आणि या सगळ्या कामामध्ये त्यांनी जात बघून, धर्म बघून कुणाला शिक्षा दिलेल्या नाहीत. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी सातत्याने सांगितलंय, मी ब्राह्मण म्हणून मुलाहिजा करणार नाही. आणि हे सगळं असताना तुम्ही ज्या वेळेला गो ब्राह्मण प्रतिपालक असं ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वरूप महाराष्ट्रापुढे आणता, त्यावेळेला ही महाराष्ट्राला शर्मेनं खाली घालणारी बाब आहे. त्याचं कारण असं आहे, छत्रपती शिवाजी महाराज हे बहुजन प्रतिपालक आहेत. त्यांच्या राज्यामध्ये दलित असतील, वंचित असतील, आदिवासी असतील, असंख्य सैन्य आहेत, मुस्लिम सैन्य आहेत, हजारोनं सैन्य आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे बॉडीगार्ड, अंगरक्षक, आता कोणी सांगितलं साहेब इथं की अंगरक्षक स्वतः मुस्लिम समाजातले आहेत. अंगरक्षक, ड्रायव्हर, बॉडीगार्ड जर चुकीचे निघले तर काय होतं हे जर कुणाला विचारायचं, इंदिरा गांधींना विचारा. इंदिरा गांधींना चांगलं माहिती आहे की बॉडीगार्ड यांच्या जर मनात काय आलं. आणि छत्रपती शिवाजी महाराज मात्र आपल्या अंगरक्षक म्हणून ज्या वेळेला मुस्लिम समाजातल्या एका आमच्या बांधवाला संधी देतात, त्यावेळेला निश्चित पद्धतीनं लक्षात येतं की छत्रपती शिवाजी महाराजांचं जे हिंदवी स्वराज्य आहे ते समतेच्या दिशेनं जाणार आहे. आणि जे हिंदुत्व तुम्ही म्हणून जे आज राबवता, ज्या हिंदुत्वाच्या संकल्पना राबवता, त्या विषमतेच्या रस्त्यावरून जाणारे आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार, त्यांची दिशा समतेच्या दिशेनं जाणारे आहे. विषमता कुठं आणि समता कुठं, ही 2 टोकं एकत्र येऊ शकणार नाहीत. जर तुम्हाला यायचं असेल, रस्ता सोडून द्या आणि या रस्त्याला लागा, समतेनं या. सगळे आम्ही एका लेकरीच्या आई आहोत. आम्ही सगळे आमच्या सर्वांची आई एकच आहे. आणि हा विचार छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज श्रेष्ठ आहेत.
मी त्या खोलात जात नाही, परंतु धार्मिक अर्थानं ज्या वेळेला आता मगाशी सांगितलं तुम्ही, मला फार बरं वाटलं. बांबुर्ड्याच्या मशिदीला छत्रपती शिवाजी महाराजांनी देणगी दिली. इंदापूर असेल, उरुळी कांचन असेल, किंवा अगदी खेड शिवापूरचा दर्गा असेल, चिस्ती बाबाचा, याकूत बाबाचा दर्जाचा जीर्णोद्धार असेल, हे सगळं छत्रपती शिवाजी महाराजांनी मुस्लिम आहेत म्हणून त्याला नकार दिलेला नाही. धर्माच्या अर्थावर आणि धर्माच्या अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच मांडणी केलेली नाही. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे आम्हाला आज सुद्धा वंदनीय आहेत, प्रिय आहेत. आणि त्याचसाठी आपण छत्रपती शिवाजी महाराजांची सातत्यानं मोठ्या आनंदानं जयंती करत असतो. खरं तर या सगळ्या विचारानं पुढं जात असताना त्यांच्या पुतळ्याच्या अनुषंगानं, त्यांच्या जन्मतिथीच्या अनुषंगानं आणि त्यांच्या एकेरी नावाच्या अनुषंगानं सुद्धा सातत्यानं महाराष्ट्राच्या विधिमंडळात चर्चा झालेली आहे की पाठ्यक्रमामध्ये चुकीच्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांचे उल्लेख केले जातात. इतर फुटकळ कोणीतरी एखादा कथेचा नायक असतो आणि त्याचा आदरानं नामोल्लेख केला जातो, आणि लहान मुलं बाल संस्कार ज्यांच्यावर होतात त्यांच्या पाठ्यपुस्तकात मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी नामोल्लेख केला जातो. प्रत्येक गोष्टीला इतिहास असतो. आज जी गोष्ट घडत असते त्याच्या पाठीमागं कोणीतरी राबलेलं असतं, त्याच्या पाठीमागं कोणीतरी खस्ता खाल्लेले असतात, त्याच्या पाठीमागं कोणीतरी कष्ट केलेलं असतं. मला अभिमान वाटतो की आमच्या आधीची पिढी संभाजी ब्रिगेडनं जी घडवली ती निर्भीड पिढी निश्चित पद्धतीनं झगडली, त्यांनी संघर्ष केला. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जिथं जिथं नामोल्लेख टाळला जाईल, जिथं जिथं त्यांना एक अपमानास्पद रीतीनं वागणूक दिल्याची जिथं जिथं धारणा होईल आणि भावना होईल, ते सगळं आज काळाकुट्ट इतिहास तो सगळा धवल आणि शुभ्र करण्याचं काम या सगळ्या मंडळींनी केलं. ज्यांनी ज्यांनी केला त्यांना मी धन्यवाद देतो. हा इतिहास जो आहे तो सातत्यानं आपण उजागर केला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज शत्रूच्या सैन्याचा ज्या वेळेला त्यांच्याविषयी सुद्धा कळवळ्यानं ज्या वेळेला वागतात, किंवा शत्रू सैन्याच्या महिलांच्या बद्दल सुद्धा ज्या वेळेला कनवाळू वृत्तीनं वाटतात, त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं की छत्रपती शिवाजी महाराज ही सर्वसामान्य गोष्ट नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे एक तत्त्वज्ञान आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे मराठी मुलकात या देशामध्ये जगण्याचं एक सामर्थ्य, तेज आणि नवा विचार देणारा शब्द आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे फक्त आमच्यासाठी महाराज नाही, नाहीतर या देशामध्ये असंख्य महाराज निर्माण झाले, या देशामध्ये असंख्य लोकशाहीतनं सुद्धा आम्ही पंतप्रधान निवडून दिले, त्याच्या आधी सुद्धा असंख्य राजे महाराजे झाले, परंतु छत्रपती शिवाजी आमच्या हृदय सिंहासनावर आम्ही नाव जे करून ठेवलं त्याचं कारण एवढंच आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला सन्मान दिला, आम्हाला जगण्याचं सामर्थ्य दिलं, आम्हाला बळ दिलं. आणि त्यासाठी या सगळा खटाटोप महाराष्ट्रामध्ये चाललेला आहे. हे सगळं करत असताना किती वर्ष हे करायचं, हे किती वर्ष चालणार? असं कोणीतरी येणार, चुकीचा इतिहास मांडणार, परत तुमच्यासारखी मंडळी जाणार, वादविवाद करणार, संघर्ष करणार, तुमची हयात गेली, त्यामध्ये रक्त सांडलं तुम्ही. आम्ही किती दिवस हे सांगणार? जरी याचा अभिमान वाटत असला तरी वाईट सुद्धा वाटतं की या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आज आम्हाला ओळख आहे. आम्ही मराठा म्हणून स्वतःला घेतो, आम्ही स्वराज्यातले मावळे म्हणून स्वतःला घेतो. खऱ्या अर्थानं त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कुणी अशा पद्धतीने रंगवण्याचं धाडस करायला नको पाहिजे होतं, परंतु ते या महाराष्ट्रामध्ये घडलं. आणि ते सगळं घडत असताना आपण सगळं ते काम केलं. म्हणून पुढच्या कालखंडामध्ये आता आपला नवा विचार आणि नवी एक दिशा घेऊन आपण पुढे जात आहोत. खरं तर या सगळ्या देशामध्ये, जगामध्ये आपण पुढे गेलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा हाच विचार होता आणि त्या विचारातून प्रेरणा घेऊन खरं तर मगाशी सांगितल्याप्रमाणे दादांनी की दिल्लीसुद्धा आमच्या पुढे झुकते. त्याचं कारण हेच आहे की मराठी मातीला, या मराठी रक्ताला स्वाभिमानाची फार मोठी परंपरा आहे आणि तो स्वाभिमान, तो सगळा विचार छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला दिलेला आहे. आणि म्हणून संत रामदास असतील, आता बघा मी नाव घ्यायचं नव्हतं पण आता मला घ्यावी लागतात नाईलाजानं, मी घेतो, लोकांना माहिती होणार नाही त्याशिवाय. जे कधीही वारीमध्ये गेले नाही, ज्यांनी कधी समतेचा रथ, कधी ध्वज आमच्या हातात खांद्यावर घेतला नाही, अशा महाराजांना, त्या महाराजांचं गुरुस्थानी त्यांना नेमणं हे काय महाराष्ट्राला आवडलेलं नाही. म्हणून जे वाद झालेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनुषंगानं ते आपण सगळे टाळूया. एक डोळस, एक चांगला पारदर्शी आणि धवल अशा पद्धतीचा शुभ्र इतिहास आपण सगळा बघितला पाहिजे. अशा पद्धतीचं आपण इथून पुढच्या काळामध्ये या जयंतीच्या निमित्तानं संकल्प केला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज, मी जाताना फक्त एवढंच सांगेन तुम्हाला की छत्रपती शिवाजी महाराज फक्त हातात तलवार घेतली आणि रोज गेले आणि कुठंतरी लढायला गेले, असं कधीही झालेलं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र हे बहुआयामी, बहुकर्तृत्व आणि अष्टपैलुत्व अशा पद्धतीचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे मानवतावादी आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे कनवाळू आहेत. स्त्रियांच्या विषयी ते आदर करणारे, पर स्त्रीचा देखील ते आदर करतायत.
रायबागींचं उदाहरण आपल्याला माहिती आहे, किंवा केसरी सिंगाच्या आईचं उदाहरण माहिती आहे, त्याच्या पत्नीचं उदाहरण माहिती आहे. शत्रूची स्त्री सुद्धा घाबरलेली भेदरलेली जरी असली तरी तिचा चोळी बांगडी देऊन सत्कार करून त्यांना राज्य परत देणं, इतकी कणवाळ वृत्ती छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडे आहे. ते मानवतावादी आहेत, ते समतावादी आहेत. त्यांचं जलनिस्सारणाविषयी सगळ्या जलच्या धोरणाचं जे काम आहे ते सुद्धा मोठं आहे. त्यांचं कृषीविषयक धोरण मोठं आहे. त्यांचा धार्मिक दृष्टिकोन जो आहे तो औदार्याचा आहे, शूरतेचा आहे, तो निश्चित पद्धतीनं पराक्रमाचा आहे. त्या पराक्रमाचा निश्चित पद्धतीनं आपण आपल्या मनामध्ये पुन्हा आपण विचार करून ती सगळी विचारांची प्रज्वलित झालेली बात आपण आपल्या नातेवाईकांमध्ये, आपल्या मित्रांमध्ये, आपल्या गोतावळ्यांमध्ये वाढवली पाहिजे. कारण आता नव्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर आक्रमण होत आहे. किती वेळा चंद्रशेखर शिकरे साहेबांनी सातत्यानं इतिहासाचं पुनर्लेखन करायचं आणि किती वेळा आम्ही तेच करायचं. म्हणून आता महाराष्ट्रानं हे मनात घेतलं पाहिजे. संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो, आपण सगळे जिल्हाभरातून, पंचक्रोशीतून आणि या सगळ्या चिपळूण शहरातून आलेले शिवप्रेमी बंधू भगिनी आहात. माझा आपल्याला एक नम्र विनंती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार, त्यांचा सगळा इतिहास एकांगी पद्धतीनं कधीच आपण पाहू नये. खरं तर सांगण्याची गरज आहे, त्यांनी आलं पाहिजे पुढं. आणि म्हणून त्यांचा बहुआयामी इतिहास, त्यांचं सगळं धोरण याचा नव्याने अभ्यास झाला पाहिजे. आणि म्हणून मी फक्त जाताना, समारोप करताना मी फक्त एवढंच सांगेन की संभाजी ब्रिगेडने इतकं मोठं काम केलं आणि त्या कामाचं द्योतक म्हणून आज महाराष्ट्रामध्ये तरुण पिढी निर्भीडतेनं बोलू लागली. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी सातत्यानं खोडसाळ पद्धतीनं ज्यांनी इतिहासाचं लेखन केलं त्यांना जाब विचारू लागली. खरं तर या सगळ्या प्रवाहात आणि या सगळ्या प्रवाहातून मार्गस्थ होत असताना आज अभिमानानं सांगायची गोष्ट आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाखाली हिंदुत्वाचा अजेंडा जर कोण राबवत असेल तर त्याला आपण तिथल्या तिथं जाब विचारला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य हिंदवी होतंच, पण त्या हिंदवी स्वराज्याच्या भगव्या ध्वजेखाली समतेचं एक गुण्यागोविंदानं नांदणारं, या महाराष्ट्राच्या मुलखाला एका समान धाग्यात, समान सूत्रात गुंफणारं एक तत्व होतं आणि ते छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य होतं. हिंदुत्व हे वेगळं आहे. त्या हिंदुत्वाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याशी जोडण्याचा कोणी प्रयत्न करू नये. आणि म्हणून जाताना फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी एक गोड आठवण तुम्हाला सांगतो आणि मी माझ्या भाषणाचा, मला दिलेल्या वेळेचा मी समारोप करतो. मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या उत्तरार्धात आदिलशाहीमध्ये दुष्काळ पडला होता आणि दुष्काळ पडल्यानंतर महाराज दक्षिण दिग्विजयानंतर परत आल्यानंतर महाराजांना आदिलशाहीच्या वकिलामार्फत ही बाब समजली की आदिलशाहीच्या त्या सगळ्या राज्यामध्ये महाभयंकर दुष्काळ पडलेला आहे आणि आदिलशाही विनंती करतोय की युद्ध थांबवायची. आदिलशहाला नक्की माहिती नाही की महाराज युद्ध थांबवणार आहेत की या दुष्काळाचा फायदा घेऊन आपलं राज्य उलथवून टाकणार आहेत. त्या आदिलशहाला त्याची काहीही कल्पना नाही. महाराजांपर्यंत तो खलिता आलेला आहे. महाराजांनी वाचून बघितला, त्या खलित्यामध्ये काय लिहिलंय, त्याची ओळ आणि ओळ, अक्षर आणि अक्षर वाचलं. त्या खलित्यामध्ये लिहिलं होतं की छत्रपती शिवाजी महाराज, आमच्या राज्यामध्ये दुष्काळ पडलेला आहे, आमच्या इथली प्रजा पाण्या वाचून, अन्न वाचून हाल होऊन मरत आहे, त्यांचे कोणत्याही क्षणी प्राण जाऊ शकतात अशी अवस्था आलेली आहे, आपण युद्ध थांबवावं अशी एवढीच विनंती होती. 4-5 ओळीचा खलिता छत्रपती शिवाजी महाराजांनी वाचला आणि आपल्या अधिकाऱ्यांना, आपल्या मंत्र्यांना त्यांनी तिथंच आदेश दिले. बघा किती गंभीर प्रकरण आहे. छत्रपती शिवाजी महाराज काय ते समजून घ्यायचं असेल ना, इथपर्यंत आपण गेलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या शत्रूविषयी सुद्धा काय वाटतं ना, हे आपण समजून घेतलं पाहिजे. शिवाजी महाराजांनी युद्ध तर थांबवलंच, पण त्या आदिलशाला 10,000 पोती ज्वारीची दिली. अरे ज्या आदिलशाह आमचा शत्रू होता त्याला 10,000 पोती ज्वारी ज्या आमच्या राजाने दिली, तो राजा काही सर्वसामान्य नव्हता. आणि म्हणून या ठिकाणी आपण इतक्या मोठ्या संख्येनं जयंतीच्या साठी आलेलो आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्यकर्तृत्वाचा गोडवा आपण किती गावा, त्यांच्या कार्याची, त्यांच्या औदार्याची, त्यांच्या शूरतेची महती आपण किती गावी, याला परिसीमा नाही. आपण जितकं बोलू तितकं त्याला थोडं आहे. फक्त मी एवढंच सांगेन की छत्रपती शिवाजी महाराज आज 350-400 वर्षानंतर सुद्धा तुमच्या माझ्या मनात जिवंत आहेत. त्याचं कारण हे आहे, ज्या मातेनं आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपानं स्वराज्याचं देखणं रूप दिलं, त्या मातेला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनामध्ये स्वराज्याचं संकल्पना ज्या पित्यानं दिली, त्या शहाजी राजांना मी वंदन करतो. या संयोजकांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि माझं मनोगत संपवताना मी आपल्या सर्वांची माफी मागतो, कारण तर माझी वेळ होती 6ची आणि मी तब्बल 1.5-2 तासानं या ठिकाणी आलो. माझ्या गाडीचा मोठा प्रॉब्लेम झाला, तरीसुद्धा आपण मला समजून घेतलं. मोठ्या नम्रतेनं माझं सगळं मनोगत आपण ऐकलं, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं आपल्याला पुनश्च हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय.
छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. धन्यवाद देशमुख साहेब. पूर्वी काही बाजार बुणग्या अशा लेखकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास नासवला होता. आता संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून हा खरा इतिहास तुमच्यासमोर येत आहे आणि त्यामुळे तुमच्यासारखे वक्ते या ठिकाणी अतिशय मोलाचं मार्गदर्शन तुम्ही केलं. तुम्हाला मी धन्यवाद देतो. पुन्हा यानंतरचा कार्यक्रम आहे बक्षीस वितरण. ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी चांगली कामगिरी केलेली आहे त्या विद्यार्थ्यांसाठी आपण बक्षीस वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी करत आहोत. कोणी उठू नये. हां सिद्धांत तुला पण बक्षीस आहे ना. चांगलं काम केलं. माईकचा चालू करा सिद्धांत. चला या हो माईक चालू करा. ह्याचं नाव काय ते बॅकग्राऊंड म्युझिक. संभाजी ब्रिगेडच्या वतीनं शिवजयंती 2 गटामध्ये वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या वक्तृत्व स्पर्धेमध्ये स्वरा सूर्यकांत महाडिक लहान गटामध्ये द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे. तिचा सन्मान माननीय सुहाजी नाईक सर यांच्या हस्ते होतोय. यानंतर या कार्यक्रमासाठी माननीय अजमलभाई देसाई इथे उपस्थित राहिलेत. अजमलभाई दरवाई इथे उपस्थित राहिलेत. त्यांचं सुद्धा शिवस्वागत. यानंतर पराग वडके साहेब सुद्धा इथं आले. त्यांचं सुद्धा शिवस्वागत. यानंतर पूर्वा प्रमोद भोसले मोठा गट प्रथम क्रमांक माननीय सुधीररावांच्या हस्ते. यानंतर शिक्षण विभागामार्फत जाणीव विज्ञान अनुभव विज्ञान या स्पर्धेतील